निश्चित मुगदा डाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय शरद म्हात्रे साहेब आणि तसेच सोजी डॉनभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद डॉनभाई. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत व्यासपीठावर. निश्चित आमचं खूप चांगलं व्यक्तिमत्व मनोजभाई म्हात्रे दादांचं आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचे. मी या स्पर्धेचे आयोजक राजू दादा, माजी उपसरपंच सुद्धा आहेत मनोज म्हात्रे साहेब आणि एक चांगले क्रिकेटर. तसेच पाहतोय की आपण उद्योजक संतोष दादा पाटील साहेबांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि संतोष दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. उद्योजक संतोष साहेबांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पहिलाच बॉल पाहतोय पण ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरकडे फंबलिंग पाहायला मिळालं आणि पहिलीच बॉलवरती खातं उघडतोय बॅटर जर पाहिला पण हेमंत मार्कड. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो मात्र विनोद. स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. हा सन्मान स्वीकारताना संतोष दादा आपला किमती वेळ काढून आपण आलात त्याबद्दल मी परत कालिका माता खारबाव टीम आणि राजू दादांच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय. आणि खारबाव जर म्हटलं तर उद्योजक बाला कारभारी साहेबांचं आपण येतोची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि दादांचं खूप मोठं एक योगदान असतोय. आणि दादा आपण सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. यावेळेस पात्र हा फटका लॉफ्टेट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, स्वीकारले जेल आणि पहिला बॅटर होतोय फेल. दोन या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. राजेश म्हणजेच लोकप्रिय बाळा कारभारी दादांचं येतोचे स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. आणि मायक्रोफोनवर सज्ज होते कॉमेंट्रीसाठी व्हॉइस ऑफ भिवंडीचे एक बुलंद आवाज सातत्याने यावर्षी खूप मोठे योगदान दिले रनिंग कॉमेंट्रीसाठी. मनोज ठाकरे सज्ज होते. हॅलो, धन्यवाद पवार सर. या ठिकाणी पाहतोय सिंगल येते, सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 5 या अंकावरती पाहायला मिळते. कांबे स्पोर्ट कांबे नाणेफेक हरून बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी धुरा या ठिकाणी पाहिली तर अनंत जाधव यांच्या खांद्यावरती आहे.
या ठिकाणी पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होत आहे. ओरिजिनल 40+ असोसिएशनचे सदस्य सन्मान्य राजू चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने याचा आनंद घेत आहेत कासनेगावचे उपसरपंच नानाशेठ गुंडली साहेब आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. गुंडली साहेब आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिला ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाला. अनंत जाधव यांच्या माध्यमातून आता मात्र अनिल पाटील येतोय ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. कांबे स्पोर्ट कांबे आपण पाहतोय बॅटिंग करतोय. या ठिकाणी हेमंत आऊट झाले. त्याच्यानंतर विजय नवाले मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विनोद आणि विजय ही जोडी मैदानात खेळ करते. विजय स्ट्राइक एंडला पाहायला मिळतंय. इथं मात्र वाजतोय चेंडूला टर्न केला गेला बॅकवर्ड स्पेल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूर चेंडू जातो सीमा पार येतोय चौकार. या ठिकाणी पाहिलं तर या इनिंग मधील पहिला चौकार येतोय दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती. अनिल पाटील यांच्या गोलंदाजीवरती काय क्लासमक फटका खेळला गेला होता. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न सेफ लँडिंग आहे नो डाऊट. पाहूया धावा किती बनल्या जातील. 2 तर कंप्लीट झाल्या. तिसरीची मागणी केली जाईल का बट या ठिकाणी नाही या 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते 11 या अंकावरती. 11 धावा ऑन बोर्ड लागले जात आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय बालासेठ कारभारी तसेच मनोजजी म्हात्रे आणि संतोषजी पाटील या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले होते आणि आता आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. 2 तर कंप्लीट झाल्या. चेंडू अजून हातात येत नाही. या तिसरीची मागणी केली गेली आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लेझी क्रिकेट मित्र म्हणेन या ठिकाणी आमनेपाडा टीमचा पाहायला मिळाला. 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते 14 या अंकावरती. या ओव्हरमध्ये धावा बनत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 5 आणि या ओव्हरमध्ये आता मात्र 9 आलेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. रणती चांगली ठेवली आहे कारण मोठा फटका जर आला नाही तर सिंगल डबल तिहेरी धावसंख्येचा मानस धरला गेला आणि मागणी तसा पुरवठा चांगल्या धावा धावफलकावरती बनतायत. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा पार चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल घेतली गेली आणि पुन्हा एकदा दुहेरी अंकाची मागणी केली गेली आणि चांगली धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती या ठिकाणी जमतायत. 20 धावा धावफलकावरती दुसरं ओव्हर पाहायला मिळतंय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतोय आणि या ठिकाणी सिंगल येते. धावा बनल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर 21 या अंकावरती लागली गेली आहे.
जय हनुमान पॉवर शेलार टीमचा संघनायक आमचे स्कोरर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 21 या अंकावरती धावसंख्या या ओव्हरमध्ये बनल्यात. 16 धावा आतापर्यंत आल्यात या ओव्हरमध्ये. या ठिकाणी पाहूया गोलंदाज या ठिकाणी रामकृष्ण काकडे गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहे, सज्ज होत आहे. ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरं फेकलं जाते. थोडा स्पीडअप करा, घाई करा, वेळ वाचवा मित्रांनो. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. आज बरोबर टाइमशीर शेड्यूल चालू झाला. खऱ्या अर्थाने जय गावदेवी काटे आणि जय हनुमान लाखिवली या टीमचं खूप खूप धन्यवाद की जे बरोबर टाइमवरती आल्याने खेळ चालू झाला. तदनंतर गोरसेन शेलारी बरोबर टाइमवरती आल्या आणि पहिला सामना ज्यावेळेस बरोबर टाइमशीर होतोय ना तर बाकीचा शेड्यूल आपोआप रेल्वेच्या डब्यांसारखा एकामागून एक बरोबर होत आहे. या ठिकाणी रामकृष्ण काकडे गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय, सज्ज होतोय. ओव्हर क्रमांक तिसरा फेकण्यासाठी धावसंख्या 21 या अंकावरती तयार होते गोलंदाज. यावेळेस सेपल क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पडामध्ये आहोत असं आलं नाही आहे. व्हाईट बॉल तर घोषित केला गेला आहे. आणि हिट विकेट आहे का काय, कसं काय? यस, पाय लागला आहे तर याला बाद घोषित असा कमिटीचा नियम आहे आपला. शैलेश भोईर येतोय, नवीन फलंदाज या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील विकेट व्हाईट वरती पडला गेला आपण पाहिलं तर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. कृष्ण काकडे या ठिकाणी होतं तयार, गोलंदाजी मार्क वरती सरसावतय. रन खूप मोठा आहे, ऍक्शन सुद्धा खूप चांगली आहे. पाहूया पहिल्या चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण काही राहिलं नाही आहे. आता या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहिलं तर आता लेग साईडच्या दिशेने जातोय व्हाईट बॉल. पंचांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची दुविधा मनस्थिती नाही आहे. धावसंख्या होते 23 व्हाईटच्या स्वरूपात आपण पाहिले तर. भिवंडी ग्रामीण 40+ ओरिजिनल असोसिएशनच्या माध्यमातून या सर्व सामन्यांचं आयोजन पाहायला मिळतंय. त्यातील एक चांगली स्पर्धा 94 चषक 2026 हे पर्व यावेळेस पॉइंटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण हेच किंचित जरी हातातून निसटला असता तर चेंडू मात्र बाउंड्री लाईनला पाहायला मिळाला असता. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या 24 या अंकावरती पाहतोय. दयनदादा चोरगे साहेबांच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर पहिला 40+ सामना भिवंडी तालुक्यामध्ये 2008 साली बालाजी चेशकामध्ये खेळला होता आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आपण जर पाहिलं तर सन्माननीय महेशजी माली. खऱ्या अर्थाने त्यांच्या पिताश्रीचं देहावसन झाल्या त्या कारणास्तव आपण पाहतोय की या काही टुर्नामेंटमध्ये त्यांना आपण पाहत नाहीत, पण त्यांच्या अध्यक्षमध्ये ही असोसिएशन खूप चांगली काम करते. त्यानंतर ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषजी काकडे साहेब बरोबर लक्ष ठेवून आहेत या संघटनेवरती. यावेळेस
फटका फसला होता, परंतु चेंडूने मात्र केली फसवेगिरी. चेंडू जातोय डीप मध्ये, दोघांची झुंबड, तू घे मी घे, चेंडू जातोय सीमा पार आणि येतोय हा चौकार. या ठिकाणी पाहतोय चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 28 धावा. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सचिवाचं काम असतं सर्व काही लेखाजोखा आपल्याकडे ठेवणं. कुठल्या संघामध्ये 45चा झाला की नाही, जाया 40 आहे की नाही आहे, हे कागदपत्र चेक करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर प्रभाकर पाटील सचिव, तसेच भोलेनाथ असतील, दिलीप असेल, त्याच्यानंतर आमचे सौरभ पाटील सुद्धा खूप मेहनत घेत आहेत आणि बरोबर त्यांचा लेखाजोखा तिथे त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि उपाध्यक्ष सन्मान्य आपण पाहिलं तर कैलास शेलार असतील, प्रवीण गुलवे असतील, पंढरी भोईर असतील, विजय बजागे असतील, संजय बजागे असतील, यांची ही खूप मेहनत पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सन्मान्य संतोष म्हात्रे सर सल्लागार, त्यांनीही आपण पाहतोय की काम चांगलं केलं जातंय. या ठिकाणी पाहतोय उडवलेला आहे चेंडू, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये डीप मध्ये जातोय. 2 तर झाल्या कंप्लीट, फेकी झाली, तिसरीचा आगाज प्रयत्न होईल का? आणि यस, कलेक्शन चुकीचं, लगेच तयार होते, सतर्क होते, सावध होते आणि दुसरीचं तिसरी मध्ये परिवर्तन, चौथी सुद्धा घेण्यासाठी या ठिकाणी तयार होते. 3 येतात, 3 ने 31 धावा धावफलकावरती. आणि असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर सदस्याच्या भूमिकेमध्ये सन्मान्य दिनेश वारगडे आपण पाहिलं, मागील मॅच त्यांची खूप चांगली पाहायला मिळाली. तसेच सन्मान्य प्रेम पाटील, सन्मान्य चेतनजी राऊत, तसेच शरदजी म्हात्रे, तसेच मेघनाजी शास्त्री, यांना सर्वांना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने कोशाधीश सर्व खजिना आपला खजिनदार सन्माननीय बालाराम भोईर दादा हे पाहत आहेत. आणि या ठिकाणी पाहतोय फलंदाज होतोय बाद. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 31 आहे. यानंतर सामना गावदेवी भादवाड बी वर्सेस सौंदे स्पोर्ट सौंदे, या दोन टीम मध्ये सामना होईल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, आपला जेवण झाला असेल तर आपण इथं नाणेफेकीसाठी यायचं. यस, दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत, धन्यवाद. वेळेचं भान ठेवलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सौंदे गावामध्ये दुःखद घटना झाली, त्या कारणास्तव एक सामना त्यांचा उशिराने खेळवला गेला. आणि खूप मी धन्यवाद व्यक्त करेन ग्रीस्मा 11 आमनेपाडा आणि कांबे स्पोर्ट कांबे यांनी ते अग्री केलं आणि बरोबर एक सामना अगोदर या ठिकाणी पोहोचले गेले. हे सहकार्य करणं गरजेचं आहे, ह्याला म्हणतात मिळून जुलून क्रिकेट खेळणं. या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला येतोय चेंडू डीप मध्ये, एक धाव घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फिल्डिंग थोडस खराब दर्जा पाहायला मिळाला आहे ग्रीस्मा 11 आमनेपाडा टीमचं. हो तशी होत नाही आहे. ज्या फिल्डिंगच्या जोरावरती आपण पाहिलं तर कित्येक सामने आपण चांगले पाहायला मिळाले आहेत, परंतु इथे धावा भरपूर फिल्डिंग प्लेसच्या माध्यमातून खर्च होत आहेत. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते, नो डाऊट, बट कुठेतरी कव्हर करावं लागेल, सावरावं लागेल, आवरावं लागेल या ठिकाणी टीमला. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, कमजोर फटका आहे, ताकद झोकता आली नाही आहे. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय, फेकी सुंदर, डायरेक्ट हिट होते की काय, क्या बात आहे, काय थ्रो पाहायला मिळाला होता. तर डायरेक्ट हिट झाल्याचं चित्र काय वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि या ठिकाणी पाहतोय धावसंख्या 35 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतोय आपण तिसरं कंप्लीट झालं. धावा बरोबर बनल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी अनंत जाधव यांची झाली होती, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. तदनंतर बाकीच्या गोलंदाजांनी पाहतोय आपण अनिल याने दिल्या 16 आणि रामकृष्ण यांनी दिल्या 14. अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती 35 लागली गेली आहे. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया आता या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी होईल. आर्यन तरे पप्पू या नावाने फेमस आणि फोकस आहेत. आपण पाहिलं तर एक टोपण नाव, आणि प्रत्येकाचं एक टोपण नाव असतं ज्याच्या माध्यमातून तो आपापल्या विभागामध्ये फेमस असतोय. आर्यन तरे गोलंदाजी मार्क वरती पाहूया. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी सरसावत आहेत. हलक्या हाताने आपण पाहिल्या दिशा दिली गेली आहे. अंबारच्या रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू जातोय, सिंगल कंप्लीट केली. पाहता पाहता आपण पाहतोय दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. खऱ्या अर्थाने या इनिंग मध्ये बघितलं ना, मोठे फटके आले नाहीत की जेणेकरून मोठी धावसंख्या उभारेल, परंतु सिंगल डबेलवरती भरपूर जोर ठेवला गेला आणि कॅल्क्युलेशन नुसार
गोलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर आर्यन तरे या ठिकाणी पुन्हा एकदा होईल तयार गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र आपण पाहतोय खालून खेळलेला आहे, डीप मध्ये आहे, पहिल्या चेंडू पासून खेळ करतोय आणि आता दुसरीची मागणी पोचला गेला की काय. यस, या ठिकाणी बॅटर होतय रनआउटच्या स्वरूपात बाद. या ठिकाणी नंदू भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय हवेमध्ये आहे, पोचला सफल. या ठिकाणी पाहतोय आपण आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय दोन. किती धावायचं स्वतः हसतोय. यस, या ठिकाणी बाद होते आता मात्र राऊंडच्या स्वरूपात. क्या बात, वेलकम अमित खारिक. ब्लॅक टायगर या ठिकाणी येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया वाघासारखी खेळी पाहायला मिळेल का या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 38 आहे. 40 झाली, टाका टाका 39 झाली. नक्की सांगा काय नक्की. 40 झाल्या. या ठिकाणी पाहतोय फुलरलेनचा चेंडू होता आणि इथं मात्र 2 धावा होत आहेत की काय. यस, या ठिकाणी पाहतोय सिंगल येते. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी होते तयार. अंपायर बोल अजून किती शिल्लक, 2. यस, बरोबर आहे. पुढील चेंडू क्या बात आहे, बरोबर ऑर्कलेनचा चेंडू आणि पायामध्ये बरोबर अदलला आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय बाद. धावसंख्या पाहिली तर स्थिर राहते ती म्हणजे 41. सर्वांना चान्स मिळते. ब्लॅक टायगर कडून भरपूर अपेक्षा होत्या परंतु त्यांनाही काही करता आलं नाहीये. 0 वरती या ठिकाणी होतात बाद. स्पीडअप करा बॅट्समन, या लवकर या मैदानाच्या आतमध्ये. चला चला पटापट आपण यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी. मधुकर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 41 आहे धावफलकावरती. भरपूर हवा आहे मैदानात. पाहूया या हवेचा उपयोग कुठला बॅटर केला जाईल. या वेळेस पाहतोय आपण उडवण्याचा प्रयत्न गॅप मध्ये येतोय. पाहूया थोडीशी हडबर घाई पाहायला मिळते परंतु कमबॅक चांगलं सावरलं. या ठिकाणी 2 केल्या आहेत. कांबा आज थांबत नाहीये. 2 झाल्या, तिसरीचा प्रयत्न करतील आणि काय 3 झाल्या का. ये 40+ क्रिकेट आहे. 4 झाले, आता 5वीची तयारी होती. क्या बात आहे. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावा लागतात असं नाही आहे.
मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हरणासारखं धावावे लागतंय. 45 धावा झाल्या धावफलकावरती आणि या ठिकाणी 46 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. ग्रीस्मा 11 आमनेपाडा टीम समोर. नेक्स्ट मॅच चला आपण नाणेफेक करूया. तर चला आपण नाणेफेक करू. या ठिकाणी उपस्थित कार्याध्यक्ष आहेत सन्माननीय संतोषजी काकडे साहेब, तसेच सचिव साहेब आहेत प्रभाकरजी पाटील, तसेच आपण पाहिलं तर या संघटनेसाठी खूप मेहनत घेत आहेत भोलासेठ पाटील. विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये. तसेच सागर पाटील आपण या, आपण करूया या ठिकाणी नाणेफेक. मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन टीम पाहायला मिळतात, सावंदे सोबत सावंदे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी केले जाते नाणेफेक. या ठिकाणी सावंदे स्वर सावंदे कॉलिंग करतोय, काटा असं कॉलिंग दिलेलं आहे. पाहूया काय येतंय. यस तेच येतंय. तर मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते आपण पाहतोय सावंदे स्पोर्ट सावंदे संघाच्या बाजूला लागलेलं आहे. या ठिकाणी पाहतोय कॉलिंग जे आहे ते सावंदे स्पोर्ट सावंदे टीमच्या बाजूला लागलेले आहे. आपण नाणेफेक जिंकला आहात तर आपला निर्णय काय असेल? फील्ड पास. यस समोर टीम भादवड बी आहे. खऱ्या अर्थाने तीही चांगली खेळ करते. कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव? नाही ना, तसं काही नाही. आमचा नॅचरल गेम आम्ही खेळू. यस क्रिकेटमध्ये तेच करायचं असतं. आपला नेचर गेम आहे तो खेळायचा असतंय. आपण पाहतो आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. तर आपण काय म्हणाले आयोजन नियोजनाबद्दल? खूप चांगली आउटफील्ड आहे आणि ग्राउंडही खूप चांगला आहे. आणि खारबावाल्यांनी नवगडचा ग्राउंड चॉईस केला, खूप चांगला केला. आम्ही या ग्राउंडवर रेग्युलरमध्ये 3 राऊंड मारले नाईटला, तर या ग्राउंडचा आम्हाला अनुभव आहे. यस आपण पाहतोय की चांगली स्पर्धा आहे, चांगलीच तुमच्या समोर टीम आहे. तर आपला संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित आहे. हो, 1-2 प्लेयर कमी आहेत. यस तुम्हाला हे सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण जाऊया वादवड बी संघाकडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेक आपण हरला, जिंकला असतं तर काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. यस आता मात्र त्या विरोधात करायचं आहे. तर समोर टीम ही चांगली आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो त्यांच्याही नावाला एक चषक लागलेला आहे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा. तर अशा टीम समोर आपण खेळत आहात तर किती धावांची मजल मारण्याचा प्रयत्न असेल? एक 40-50 धावांचा आम्ही टार्गेट ठेवणार आहे. यस आयोजन नियोजन आणि ग्राउंड बद्दल आपण काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. राजू चव्हाण हे चांगला प्लेअर पण आहे आणि चांगलं आयोजन पण करतात, हे आम्हाला माहिती आहे. चांगलं आहे. यस तुम्हाला हे सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे की नाणेफेकीची कॉलिंग जी आहे ती सावंते स्पोर्ट सावंते संघाच्या बाजूला लागले आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद. खूप खूप धन्यवाद स्वीट वेस ऑफ गोडसई नाहीतर भिवंडी. सातत्याने पाहतोय आपण या संघटनेच्या माध्यमातून नेहमीच जेव्हा जेव्हा कॉल करतोय आणि मनोदादा मला नकार देत नाहीये आणि
ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून जर पाहिलं इव्हन जोडी सुद्धा आपण पाहतोय व्यासपीठाच्या खाली कॉमेंट्री बॉक्सच्या खाली सचिव साहेब प्रभाकर पाटील आणि भोलेनाथ पाटील तसेच कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेब हे सुद्धा आहेत आपल्या टीमच्या सोबत नेहमीच असतात. काकडे साहेबांचं खूप मोठं योगदान या असोसिएशनमध्ये आणि खास संकल्पना जी होती ती मात्र भोलेनाथ पाटील दादा आणि खास सचिव साहेब प्रभाकर पाटील मग दिलीप पाटील असो यांनी संकल्पना तयार केली आणि संस्थापक अध्यक्ष एक मोठं नेतृत्व भिवंडीकरांचं ग्रामीणचं पाहतोय आपण दयानंद चोरगे साहेब यांच्याची चर्चा केली आणि बघता बघता आता मात्र संघाची एंट्री जास्त होत चाललेली आहे. या पहिल्या चेंडूवर धमाका आणि चेंडूला पाठवलंय स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. यावेळेस पाहता हलक्यात आणि ड्राईव्ह केलंय छोट्या बॅकलिपचा वापर केला होता आणि चांगले विचार असतात बॅटरचे. चांगला बॅटर कशाला म्हणतात जेव्हा चौकार आला षटकार आला त्यानंतर मात्र एक सिंगल किंवा नॉन स्ट्राईकला जाणं रिलॅक्स होणं आहे आणि तेच काम करतोय बॅटर पाहतोय आपण अनंत संतोष पाटील हा बॅटर खेळण्यासाठी आता मात्र पहिल्या बॉलला सज्ज होईल अनंता. येणाऱ्या बॅटरमध्ये अजून बॅटिंग लाईन खूप मोठी आहे पण आज कौतुक करावं लागेल कांबे स्पोर्ट कांबे टीमचं ज्या प्रकारे धावा उभारलेल्या आहेत एक आजच्या दिवसात मला वाटतं की सर्वात मोठी धावसंख्या या टीमच्या नावावर पाहतोय आपण. पहिला होता लाखिवली टीमचं. यावेळेस पात्र अराउंड द लेग बॉल पाहिला आपण आणि पंचांनी तो बॉल वाईट घोषित केलाय. शांत क्रिकेट पाहतोय आपण. कालिका माता स्पोर्ट खारबाव यांच्या माध्यमातून 94 ट्रॉफी 2026 हा आयोजन. यावेळेस पात्र हा फटका टर्न केला जिल्हा खाली क्षेत्र निवडलंय स्कोर लेगच्या क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर अनंत आपला खाता उघडतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वडोणघरच्या या मैदानावर ही ट्रॉफी पाहतोय आपण. गती परिवर्तन चांगला बॉल होता तेवढा छान फटका वा भाई वा सुरेख फटका पाहतोय आपण. अडवू शकणार नाही सीमा रेषा पार झालंय चेंडू फरार चौकार. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या जर पाहिली आपण एक चांगली धावसंख्या 12 आहे जी सरासरी पाहिजे ती सरासरी पार केलेली आहे. यावेळेस पात्र हवेत आहे आणि इथं मात्र विकेटचं पतन होत नाहीये. बॅटिंग चांगली पण कांबे स्पोर्ट कांबे टीमची क्षेत्ररक्षणची परिस्थिती अजून मला वाटते की तीच पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण क्वालिटीच असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 14 धावा आहेत आणि असं वाटते की कांबे स्पोर्ट कांबे टीमला आज भोलेनाथ दादा पाटील यांनी जे 1000 रुपये लावले ते लक्की ठरेल काय. आणि असं जर घडलं तर मग मात्र जिथं जिथं कांबे असेल तिथं 1000 रुपये भोलेनाथ दादाचा असेल. आणि जर 2 सामने जिंकले कांबे स्पोर्टने तर उलट 5000 रुपये बक्षीस देण्यात येईल भोलेनाथ पाटील सरांना.
अतिशय चांगला संघ आहे. सातत्याने प्रत्येक टुर्नामेंटला रिस्क घेतो, येतोय, टाईमवर पोहोचतोय आणि म्हणूनच कांबे संघ सुद्धा एक लोकप्रिय आहे. पण दुर्दैव म्हणावं लागले आतापर्यंत त्यांना विजयाची चव हाकता आली नाही. पण अपेक्षा करूया या सामन्यात तो कारनामा त्यांनी केला पाहिजेत. शेवटी नशीब, ज्या दिवशी त्या टीमचं नशीब आहे त्याला लक पण फॅक्टर पाहिजे. उद्याचं लॉट जर असेल तर आपण निश्चित आतापासून त्यांना आवाज देऊन ठेवूया. उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता आपण दोन्ही टीमना यायचं आहे. कारण की तब्बल उद्या अतिरिक्त एक सामना आहे. 10 सामने आहेत. 9ला आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जे पण संघ असेल या बॉलला मात्र हुक केलं. हे बघा आता आता मात्र काय करणार, बॉलर सुद्धा काय करेल. चेंडू फरार झालाय बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री लाईन कडे. सीमा रेषा पार आला ह्या चौकार. तर नशिबाचा चौकार आलाय आणि हेच कांबे स्पोर्ट कांबे टीमचे बारवेखेड आमच्या सोबत आहे. चर्चा तेच करतात की शेवटी मात्र नशीब पण लागतो आणि खेळ आहे. शेवटी खेळता परिपक्व बनणं, थोडंसं मी पहिले उल्लेख केला होता तिसऱ्या टुर्नामेंटला की कांबे टीमला जर प्रयत्न सराव जास्तीत जास्त करावा लागेल. पण एक कौतुक करतो की संपूर्ण जो खेळाडू आहेत 45 वयोगटातले वरतीच आहेत. परत एकदा मोठा प्रहार, यावेळेस पण झेल होईल का हे बघा आता. आणि आला हा षटकार. बॉल येतोय, लगेच सामना पण सुरू करायचा. अजून भरपूर सामने कव्हरेज करायचा. पहिला सेमीफायनल सुद्धा होईल आणि मला वाटतं की पहिला सेमीफायनल मध्ये एक संघ पोहोचलाय तो म्हणजे जय हनुमान पॉवर शेलार वरच्या गटातून. आणि खालच्या पण 3 चिठ्ठ्या टाकणार आहोत. हे प्रभाकर दादांनी आम्हाला माहिती दिली की वरचा जो गट आहे डायरेक्ट क्वालिफाईड होईल आणि त्यानंतर मात्र 3 टीम मधून लकी ड्रॉ काढण्यात येईल. निश्चित वडूनगर जर म्हटलं तर एक मोठं नाव आणि 40 प्लसचे अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू हिम्मत चौगुले दादांचं आगमन झालेलं आहे. आणि हिम्मत दादा आपण व्यासपीठावर या. चला चला, वेळ आपण जास्त घेत आहेत. विक्रम फोर्ट वडूनगर टीमचे 40 प्लस अतिशय उत्कृष्ट खेळाडू आणि चांगले व्यक्तिमत्व हिम्मत दादा आपण व्यासपीठावर यायचं. यावेळेस पात्र हा स्विंग केलंय आणि यावेळेस पात्र बघा आता लगातार 3 बॉलवरती 3 जीवनदान मिळालंय आणि 2 धावा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सामना जिंकू शकत नाही मित्रांनो, कारण की सोपा झेल होता. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळतं. बघता बघता धावसंख्या आहे ती तब्बल 26. इथून मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावेची आवश्यकता असेल. निम्मा पल्ला पार केलाय फक्त पहिल्या 9 बॉल मध्ये. एक षटक कोण टाकेल कांबे स्पोर्ट कांबे टीम कडून जो टीमला विजयाकडे वाटचाल करून देईल. हा फटका मात्र पाहतोय आपण चांगला आहे. प्रत्येकदा अजून एक 4 बॉलवरती 4 मिस्टेक.
कालिका माता संघ हे जेमतेम 25 दिवसापूर्वीच यांनी आमच्या असोसिएशनमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि एवढ्या कमी दिवसामध्ये त्यांनी इतकं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. तर खरोखर हे आयोजन आणि त्या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर मित्रांनो, दुसरा विषय म्हणजे आपल्या असोसिएशनचं हे आपलं पहिलंच वर्ष आहे. तर बऱ्याच संघांकडून काही थोड्याशा आपल्या अडचणी येत आहेत. वारंवार मला फोन येत आहेत. तर त्याच संदर्भात उद्या आपण इथं मीटिंग लावलेली आहे संध्याकाळी आणि सापे संघाचा लॉटसुद्धा उरणार आहे. तर सर्व संघांना आणि कर्णधारांना सूचना आहे का सर्वांनी कंपल्सरी इथे राहायचं आहे. प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी पाहिजे आणि ज्या काही संघांचा कोणाचा ऑब्जेक्शन असेल तो पण आपण सोक्षमोक्ष करायचं आहे. आणि मेन म्हणजे आपला दमन दौरा जो आहे तो 24 फेब्रुवारी ते 24, 25, 26 ह्या 3 दिवसामध्ये आयोजित केलेला आहे. त्या आयोजनाविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे जो फी जे असेल आणि बक्षीस किती आणि नॉकआउट ठेवायच्या का लीग, तर या संदर्भात ज्या आपल्याला चर्चा करायच्या आहे तर इथे येऊनच आपल्याला त्या मीटिंगमध्ये करायच्या आहेत. कारण जेमतेम आपल्याला आता 24 दिवस राहिलेले आहेत. तर लगेच 2 दिवसात जाऊन मैदान बुक किंवा जे काही आपल्याला सर्व आयोजन करायचं आहे तर त्याची आपल्याला धावपळ करायची आहे. तर सर्व संघांना सूचना आहे का प्रत्येक संघाचा इथे कर्णधार आणि प्रतिनिधी इथं उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. यस चेक करत आहेत. Hello. And फेअर किती डिलिव्हरी गाडी आहे? फेअर डिलिव्हरी आहे. पाहतोय आपण खूप समोर आला होता बॅटर. now यस कारण की खूप समोर येऊन खेळला होता. आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण ओरिजिनल 40+ संघटनेचे सचिव प्रभाकर पाटील आणि भोलनाथ पाटील. आणि आता मात्र पाहतोय की हा फटका चांगला आहे आणि हा बॉल चौकार किती पाहिजेत? 5 धावेची आवश्यकता आहे. पाच धावेची आवश्यकता आहे मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना. आणि यावेळेस पात्र अजून एक हा फटका पाहतोय आपण हवेत आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल, एक मोठ्या विजयाकडे 10 विकेटनी विजय प्राप्त करेल का इथं मात्र पाहतोय आपण कृष्णा 11 आमनेपाडा. संतोष काकडे दादांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि कार्याध्यक्ष सुद्धा या संघटनेचे पाहतोय आपण. त्याच्या समेत राजू चव्हाण दादा हे सामन्याचा नंतर घेताना आयोजक आहेत. आणि आता मात्र पावलं हळूहळू पाहतोय आपण गावदेवी बादवड टीमचे खेळाडू कक्षाकडे रवाना होताना. माहिती आहे की सामना कुठल्याही क्षणी समाप्त होऊ शकतोय. चांगला बॉल यावेळेस पात्र पाहतोय. देर आहे दुरुस्त आहे पण इथं मात्र निश्चित पराभव अट्टल दिसतोय कांबे स्पोर्टचा. बॅटिंग चांगली केली होती आज. असं वाटलं होतं की एक निश्चित चांगली सुरुवात करेल या स्पर्धेमध्ये. पण अजून एका दुसऱ्या स्पर्धेमध्ये वाट पाहावी लागेल त्यांना आणि त्यांचं पण एक मोठं आयोजन आपण पाहणार आहोत. असं वाटते की आज कांबे टीमचे जे खेळाडू दुपारचं जेवण केलं असेल त्याच्यामध्ये मक्खणचा वापर ज्यादा केला असेल. हातातून चेंडू निसटतोय. धावसंख्या जर पहिले आपण 42 आहे. 4 धावेची अजून आवश्यकता आहे. इथून मात्र चमत्कारच दाखवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर.
चांगला बॉल तेवढाच छान फटका आहे. फुटवर्कचा वापर चांगला केलाय. पुढे सरसावटा फटका टर्न केलाय स्क्वेअर लेगकडे आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट होईल या बॉलवरती. 3 षटकाची समाप्ती आणि इथून फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तीन धावेची आवश्यकता आहे. चला टीम मिटिंग जास्त घेऊ नका आता आपण. खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. एक रेकॉर्ड तुम्हाला सांगू इच्छितो. ठाणे ग्रामीण मंदिर विचारला गोडसे बी टीमचं कोणी हात पकडू शकत नाही. त्या टीमला मात्र सुद्धा 6 मध्ये 2 काढता आल्या नव्हत्या. हे क्रिकेट आहे. आणि याचबरोबर विजय चौकार आलाय आणि एक मोठा विजय संपादन केलाय. इथं मात्र पाहतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमने परत एकदा हार्डलक म्हणावं लागेल. कांबे स्पोर्ट कांबे टीमचा संगणक आपण पूर्ण संघ घेऊन या व्यासपीठाकडे यायचंय. संगणक दादा जाऊ नका, आपण इकडे या. आपण जेवण करण्यापूर्वी मात्र आपला मेगा सत्कार होणार आहे आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचा संगणक आपण या. आपण संदेश पाटील दादांना विनंतीशील की आपल्या शुभ हस्ते आपण खारबाव गावाचं एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सचिन पाटील दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे.